गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग. आज कोणता दिन विशेष आहे रे? भोगी. भोगी. भोगी दिवशी काय करतात माहित आहे ना तुम्हाला? मटकी आणि पुजतात. बर, अजून? मिक्स भाजी बनवतात. सगळ्या भाजी बनवतात. त्यात ऊस, हरभरे, गाजर. संक्रांतीचा सण थोडक्यात सांगूया आपण. संक्रांतीचा सण हा 3 दिवस असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी, भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर, तिसऱ्या दिवशी किंक्रांत. आपण जरा थोडक्यात पाहूया. आता काल कोणता दिन विशेष होता रे? काल 12 जानेवारीला कोणता दिन विशेष होता? तुमच्या पिक्चर नाही दिसत आहे. जिजामाता जयंती आणि जिजामाता जयंती. बरोबर. तुमच्या चित्र नाही दिसत आहे. तर राजमाता जिजाऊ यांची जयंती होती 12 जानेवारीला काल. आता आपण आपल्या पाठाकडे वळू. इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ 10वा. प्रस्तावना. आपण मागील पाठ पाहिलाय ना, 9वा. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. त्या धड्यात आपण काय काय पाहिलं होतं? मी सांगते. मुलांनो, मागील पाठात आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्रामाच्या सुरुवातीला कोणाचे धोरण बचावाचे होते? तर मराठ्यांचे. तर मुघल सत्ता आक्रमक होती. स्टार्ट. पाठ 10वा, मराठ्यांच्या प्रस्तावना. मुलांनो, मागील मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. तर मुघल सत्ता आक्रमक होती. स्वातंत्र्य संग्रामाच्या शेवटी मात्र परिस्थिती एकदम उलट पाहावयास मिळाली. तेव्हा मराठे आक्रमक झाले होते, तर मुघलांचे धोरण हे बचावाचे. काही वर्षांमध्ये मराठ्यांनी मुघल सत्तेला पराभूत करून जवळजवळ सर्व भारतभर आपली सत्ता स्थापन केली. ती कशा प्रकारे सत्ता स्थापन केली याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे शाहू महाराजांची सुटका. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेब बादशहाचा मृत्यू त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष चालू होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आपल्याला गादी मिळावी म्हणून तो दिल्लीकडे निघाला. परंतु तो दिल्लीला जात असताना त्याने एक चांगले काम केले. त्याच्या कैदेत असलेले येसुबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांना त्याने सोडले. त्यामागे त्याचा हेतू वेगळा होता. त्याला वाटत होते की
शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी वाद होतील आणि मराठ्यांचे विभाजन होईल. मराठे 2 गटात विभागले जातील. त्यामुळे मराठ्यांची शक्ती कमी होईल. आझमशहाचा कोणताही हेतू असला तरी पण शाहू महाराजांची सुटका ही स्वराज्याच्या दृष्टीने चांगली घटना होती. औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला रे? कोण सांगेल? औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला? 1707 मध्ये झाला. औरंगजेबाच्या औरंगजेबाच्या मुलाचे नाव काय होते? शहाजहान. शहाजादा आझमशहा. आता शहाजादा आझमशहाने कोणते चांगले काम केले? महाराणी येसूबाई व संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांना कैदेतून सोडवले. बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय यामागे काय उद्देश होता रे त्याचा? का म्हणून सोडलं असावं त्याने? त्याला वाटेल त्यांना सोडलं म्हणून त्या दोघांमध्ये गादीवरून वाद होतील आणि मराठ्यांचे विभाजन होईल. बरोबर. आणि हे 2 गटात विभाजन झाल्यानंतर मराठ्यांची शक्ती कमी होईल असं त्याला वाटलं. छान उत्तर दिली. आपण आता दुसरा मुद्दा पाहूया. शाहू महाराजांचा राज्याभिषेक. मुलांनो, शाहू महाराज कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राकडे जाण्याचे ठरवले. जिवंत परत आलेल्या शाहूंचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. महाराणी तारा राणींचे अनेक मराठे सरदार शाहूंना येऊन मिळाले. 12 ऑक्टोबर इसवी सन 1707 रोजी पराक्रमी सरदार धनाजी जाधव शाहू महाराजांना जाऊन मिळाला. महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही. त्यामुळे नाईलाजाने शाहू महाराजांना महाराणी ताराबाई बरोबर लढाई करावी लागली. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतला. सातारा या ठिकाणी त्यांनी 12 जानेवारी 1708 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. पुढे काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला. इसवी सन 1780 मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठी शाहीत सातारच्या राज्याशिवाय कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले. शाहू महाराजांनीही आपले अष्टप्रधान मंडळ तयार केले होते. शाहू महाराजांच्या आयुष्यातील बराच काळ हा मुघलांच्या छावणीचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते. उत्तर भारतातील सत्ताधीशांच्या राजकारणातील सर्व बारकावे डावपेच त्यांना समजले होते. तसेच
मुघलांची जमेची किंवा शक्तिशाली बाजू कोणती व कमकुवत बाजू कोणती याची त्यांना चांगली माहिती होती. मुघल दरबारातील शक्तिशाली व्यक्तींशी त्यांचा चांगला परिचय झाला होता. सर्व गोष्टींचा फायदा त्यांना बदलत्या परिस्थितीत आपली राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबाचे धोरण त्याच्या वारसदारांनी आता सोडले होते. त्यामुळे मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी त्यांचे रक्षक बनून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे धोरण मराठ्यांनी आखले. नवे मंदिर बांधल्याने जे पुण्य मिळते तेच जुन्या मंदिराची दुरुस्ती करून मिळते, हे या धोरणाचे सूत्र होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानच्या वायव्येकडे असणाऱ्या इराणी, अफगाणी यासारख्या परकीय सत्तांचा जसा धोका होता, तसाच मुघल सत्तेच्या आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांसारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही मुघल सत्तेस धोका होता. या बाहेरील आक्रमणांशिवाय मुघल सत्तेच्या अंतर्गत चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळे ही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. औरंगजेबानंतरच्या मुघल बादशहाला त्याच्या सरदारांवर वचक निर्माण करता आला नाही. त्यामुळे मुघल साम्राज्यात कोणीही कोणास घाबरत नव्हते. सरदारांचा मनमानी कारभार चालू होता. सर्व बाजूने मुघल सत्ता अस्थिर झाली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहकार्याची गरज होती. समजलं का मुलांना तुम्हाला? हो टीचर. हा, मग आता मला उत्तर द्या. शाहू महाराज कैदेतून सुटल्यानंतर त्यांना कोणता पराक्रमी सरदार येऊन मिळाला? शाहू महाराज कैदेतून सुटल्यानंतर त्यांना 1707 मध्ये सरदार धनाजी जाधव येऊन मिळाले. हा, शाहू महाराजांनी महाराणी ताराबाई बरोबर लढाई का केली रे? का केली? स्वराज्याचे छत्रपती होण्यासाठी शाहू महाराजांनी महाराणी ताराबाईंसोबत लढाई केली. हो, महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही, म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्याबरोबर लढाई केली. ही लढाई कोठे झाली रे? पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीकाठी? खेड एक गाव आहे खेड म्हणून, तर भीमा नदीकाठी. कोण विजयी झाले या लढाईत? शाहू महाराज विजयी. आणि महाराणी ताराबाईंच्या मुलाचे नाव काय रे? दुसरा शिवाजी. बरोबर, शिवाजी दुसरा असे नाव आहे. आता पुढचा आपण टॉपिक पाहणार आहोत, बाळाजी विश्वनाथ. 20 फेब्रुवारी 1707 रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि 8 मे 1707 मध्ये शाहू महाराजांची सुटका झाली. शाहू महाराजांची सुटका मुघलांच्या कैदेतून झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. याचा पेशवे पदाचा कार्यकाल इसवी सन 1713 ते इसवी सन 1720 म्हणजे 7 वर्ष होता. बाळाजी विश्वनाथ भट हे
मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे होते. ते मूळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गावचे होते. ते कर्तृत्ववान व अनुभवी होते. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू हेच खरे मराठ्यांचे व मराठी राज्याचे वारस आहेत हे त्यांनी पटवून देऊन अनेक सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूने वळवले. मराठी आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे हा अतिशय कर्तबगार होता. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली व शाहू महाराजांच्या राज्यातील प्रदेशावर हल्ले केले. यामुळे शाहू महाराजांसमोर अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत महाराजांनी अतिशय विश्वासाने बाळाजी विश्वनाथ याला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले. प्रत्यक्ष युद्ध न करता मोठ्या चतुराईने व मुत्सद्देगिरीने बाळाजी विश्वनाथ याने कान्होजीला शाहू महाराजांकडे वळवले. आता पुढचा चौथाई सरदेशमुखीच्या सनदा. तर शाहू महाराजांचे महाराष्ट्रात व्यवस्थित बस्तान बसविल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले. औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या सरदारांमध्ये फूट पडू लागली. बादशहाला कोण घाबरत नसे. सरदार आपल्या मनाप्रमाणे वागू लागले. दिल्ली दरबारात सय्यद बंधू अब्दुल्ला हसन व हुसेन अली या दोन भावांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्याचा फायदा बाळाजी त्याच्या मदतीने बाळाजीने बोलू नका. कार्ड कोण राहत नाही का? कार्ड राहत नाही का? त्या त्याचा फायदा बाळाजीने उचलला. त्याच्या मदतीने बाळाजीने इसवी सन 1719 मध्ये मुघल बादशहाकडून दख्खनच्या मुघलांच्या प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या. आता मुलांनो, तुम्ही म्हणाल चौथाई सरदेशमुखी म्हणजे काय? तर चौथाई म्हणजे त्या प्रदेशातून जमा होणारा महसूल असेल त्याचा 1/4 भाग होय आणि सरदेशमुखी म्हणजे त्या महसुलाचा 1 भाग होय. आता मला उत्तर द्या, शाहू महाराजांची सुटका झाल्यावर त्यांनी कोणाला पेशवा केले रे? कोण सांगेल उत्तर मला? बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. बाळाजी विश्वनाथ मूळचे कोणत्या गावचे रे? श्रीवर्धन गाव, कोकणातील श्रीवर्धन. कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या गाव. त्यांच्यात कोणते गुण होते रे? परत सांगा ना. बर, बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोणत्या गावचे होते? कोकणातील श्रीवर्धन. हा, कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गावचे होते. त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण होते? त्यांच्यात कर्तृत्ववान व अनुभवी होते. हो, बरोबर. ते कर्तृत्ववान होते, अनुभवी होते. शिवाय त्यांनी चतुराईने, मुत्सद्देगिरीने कान्होजी आंग्रे यांना काय केलं होतं? शाहू महाराजांकडे त्यांनी वळवलं होतं. आता चौथाई म्हणजे काय? चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4
चतुर्थांश भाग. बरोबर. प्रदेशात जमा होणारा महसूल आहे त्या महसुलाचा 1/4 भाग होय. सरदेशमुखी म्हणजे काय? सरदेशमुखी म्हणजे 1/2 भाग म्हणजे 1/2 भाग होय. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. पहिला बाजीराव. बाळाजीच्या मृत्यूनंतर पेशवे पदासाठी शाहूंच्या दरबारात चर्चा होऊ लागली. शाहूने पेशवाईची वस्त्रे, शिक्के व कट्यार बाळाजी विश्वनाथाचा मुलगा थोरल्या बाजीरावास दिली. इसवी सन 1720 मध्ये पहिला बाजीराव पेशवा झाला. त्याने पेशव्याच्या 20 वर्षाच्या कालावधीत अनेक लढाया करून मराठी सत्तेचा विस्तार केला. निजामाचा पालखेड येथे पराभव. आता मुलांना आता आपण पाहणार आहोत निजामाचा पालखेड येथे पराभव कसा झाला. मुघल बादशाह फारुखशियार याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. निजामाने आपले स्वतंत्र राज्य हैदराबाद येथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुण्याचा काही भाग त्याने जिंकून घेतला. त्याच्या या कारवायांमुळे बाजीरावाने निजामाला पराभूत करण्याचे ठरवले. बाजीरावाने महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पालखेड येथे निजामाचा पराभव केला. त्यावेळी त्याने मराठ्यांना चौथाई सरदेशमुखी देण्याचे कबूल केले. मुघल सत्ता उत्तरेस कमकुवत बनली आहे. त्यामुळे आपल्याला राज्याचा विस्तार करण्यासाठी संधी आहे हे बाजीरावाने ओळखले होते. त्याच्या धोरणाला शाहू महाराजांनीही पाठिंबा दिला. आता माळवा. आजच्या मध्य प्रदेश राज्यातील माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा यास माळव्याच्या मोहिमेवर पाठवले. त्याच्यासोबत मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार होते. तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली. बुंदेलखंड. त्या काळातील बुंदेलखंड हा प्रदेश म्हणजे आजचा उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यातील झाशी, पन्ना, सागर या शहरांच्या परिसरातील प्रदेश होय. बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबादच्या मुघल सुभेदार महम्मद खान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. त्याने छत्रसालास पराभूत केले. तेव्हा छत्रसालाने मराठ्यांचा पेशवा बाजीराव यास मदत करण्याची विनंती केली. त्याने पत्र लिहिले. त्याने जसे मगरीने पाय पकडल्यानंतर गजेंद्राची अवस्था झाली होती तशी माझी झाली आहे. मला या संकटातून सोडवणारा तूच फक्त दिसत आहेस. त्यामुळे तू माझी लाज राखावी. छत्रसालचे पत्र मिळताच लगेच बाजीराव 35 ते 40 हजाराची फौज घेऊन महम्मद खान बंगशावर चालून गेला. ही हालचाल एवढ्या पटकन केली की बाजीराव महम्मद खान बंगशापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला काही समजले नाही. बेसावध मुघलांवर बाजीराव व त्याचे सैन्य तुटून पडले. या लढाईत बंगश पराभूत झाला. गाइस व्हिडिओ को लाइक शेअर कमेंट ते चुकून पण झालं ना.
या मदतीची कूच होऊन छत्रसालाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला. त्याने वर्षाला 36 लाख उत्पन्न असलेला मुलूक बाजीरावास दिला. अशा तऱ्हेने माळवा व बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. बाजीरावने मुघल बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली, परंतु बादशहाने त्याची ही मागणी नाकारली. म्हणून बाजीराव मार्च 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन पडला. आता थोडेसे प्रश्न पहा. बाळाजी विश्वनाथच्या मुलाचे नाव काय होते रे? बाजीराव पहिला. हा, थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव. आता निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक कोणी केली रे? बादशाह रघुगण सिंह याने निजाम उल मुघल यांचे दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. बर. बाजीरावाने निजामाचा पराभव कोठे केला? बाजीरावाने निजामाचा पालखेड येथे पराभव केला. बरोबर. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पालखेड येथे पराभव केला. त्यावेळी निजामाने काय कबूल केले? मराठ्यांना चौथाई व सरदेशमुखी देण्याचे कबूल केले. बुंदेलखंडात कोणत्या राजाने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले होते? छत्रसाल राजाने. छत्रसाल राजाने. आणि ही आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, भोपाळची लढाई. मुलांनो, बाजीराव आपल्यावर स्वारी करण्यासाठी येत आहे असे समजताच मुघल बादशाह अस्वस्थ झाला. त्यामुळे त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. निजामही बादशहाच्या मदतीला धावून आला. भरपूर सैन्य आपल्या सोबत घेऊन तो बाजीरावावर चालून गेला. परंतु शूरवीर बाजीरावाने मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी त्याचा पराभव केला. पराभूत झालेल्या निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीची सनद मिळवून देतो असे कबूल केले. आता पुढचा टॉपिक आहे पोर्तुगीजांचा पराभव. बाजीराव उत्तरेत आपला पराक्रम गाजवत होता. त्याने मुघल सत्तेवर अंकुश ठेवला होता. परंतु कोकण किनारपट्टीवरील पोर्तुगीज मात्र प्रजेवर जुलूम करत होते. वसई आणि ठाणे हे प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा याला पाठवले. चिमाजी सुद्धा अतिशय पराक्रमी होता. बाजीरावाने दिल्लीत आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली होती. त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर 1739 मध्ये त्याने पोर्तुगीजांच्या वसईच्या किल्ल्याला वेढा दिला. तो किल्ला खूप मोठा आणि मजबूत होता. पोर्तुगीजांजवळ तोफा होत्या, तरीही चिमाजीने अतिशय चिकाटीने लढा देऊन पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले. यावरून चिमाजीचे कर्तृत्व दिसते. आता भोपाळची लढाई कोणाकोणात झाली रे? कोण सांगेल?
अकबर बादशाह बाजीराव व निजामामध्ये झाली. बरोबर. आणि त्यामध्ये कोणाचा विजय झाला भोपाळच्या लढाईत? बाजीरावाच्या भावाचे नाव काय रे? चिमाजी अप्पा. आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, बाजीरावाचा मृत्यू. इराणचा बादशाह नादिरशाह याने भारतावर स्वारी केली. त्याला रोखण्यासाठी शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाजीराव मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहोचेपर्यंत नादिरशाह प्रचंड लूट करून आपल्या देशात परत गेला होता. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून नर्मदा काठावर रावेखेडी या ठिकाणी 28 एप्रिल 1740 रोजी पहाटे बाजीरावांचा मृत्यू झाला. आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी उत्तर भारतात मराठ्यांचा दबदबा निर्माण केला होता. त्यांनी मराठी सत्तेला संपूर्ण भारतात एक प्रबळ सत्तेचे स्थान मिळवून दिले. संपूर्ण भारतात एक प्रबळ सत्तेचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या काळातच होळकर, शिंदे, पवार आणि गायकवाड ही घराणे पुढे आली. मुलांनो, अशा तऱ्हेने दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत मराठा सत्तेचा विस्तार करण्यासाठी बाळाजी विश्वनाथ व पहिला बाजीराव या 2 पेशव्यांनी प्रयत्न केला. समजला का तुम्हाला पाठ हा? हो. जरा आपला नेट मुळे प्रॉब्लेम झाला होता. तुम्हाला हा पाठ समजला का सगळ्यांना? आपले जवळजवळ 20-25 प्रश्न झालेले आहेत. तर हे 20-25 प्रश्न तुम्ही काय करायचे? प्रश्न उत्तर असे लिहून काढायचे आहेत. हा आजचा गृहपाठ आहे.